जय शिवराय मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंप लागलेले आहेत। पीएम कुसुम योजनेअंतर्गत मेड्याच्या माध्यमातून दिलेले सोलर पंप असतील, महावितरणच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे सोलर पंप असतील, याचबरोबर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत देखील सोलर पंप स्थापित केले जात आहेत। आणि या लागलेल्या सोलर पंपाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान होणं, काही व्यक्तींच्या माध्यमातून सोलर पंपाचं नुकसान करणं, त्याची चोरी होणं किंवा त्याच्यामध्ये बिघाड येणं, पंप नादुरुस्त असणं, अशा अनेक साऱ्या तक्रारी शेतकऱ्यांना आहेत। याच्या संदर्भात वेळोवेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता। याची तक्रार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा ही शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हती। पूर्वी आपण पाहिलं होतं की मेड्याचा पंप असेल तर मेड्याकडे तक्रार दाखल करावी लागत होती, महावितरणचा पंप असेल तर महावितरणकडे तक्रार दाखल करावी लागत होती। आणि या तक्रार दाखल करण्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, पर्टिक्युलर त्याच्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे या तक्रारी घेतल्या जात नव्हत्या आणि परिणामी शेतकऱ्यांना याचे फायदे देखील मिळत नव्हते। मित्रांनो, सोलर पंपाचं आस्थापन होत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोलर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या खाली काम करणारे जे काही अनस्किल वर्कर असतील यांच्या माध्यमातून सोलर पंपाचं आस्थापन केल्यानंतर निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरणं असेल किंवा खराब काम करणं असेल, घाईगडबडीत इन्स्टॉलेशन करणं असेल, अशा परिस्थितीमुळे वादळी वाऱ्यामुळे असे सोलर पंप उघडून जात आहेत। जर अशा परिस्थितीमुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर पुढील 5 वर्ष त्या शेतकऱ्यांच्या त्या सोलर पंपाचे जे काही पूर्णपणे दुरुस्ती किंवा त्याचं जे काही पूर्णपणे इन्शुरन्स असेल हा या ठिकाणी काढलेला असतो आणि त्याच्याच अंतर्गत सोलर पंपाची दुरुस्ती करून देणं, प्लेट बदलून देणं, त्याचं नव्यानं आस्थापन करून देणं, या सर्व बाबी कव्हर केल्या जातात। आणि मित्रांनो, याच्यासाठी आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती नवीन बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं झालेल्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा वाद उठवण्यात आलेला होता। अंबादास दानवे यांच्या माध्यमातून सुद्धा याच्याबद्दलची मोठ्या प्रमाणात तक्रार दाखल करण्यात आलेली होती। आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता मागेल त्याला सोलर योजनेच्या पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन देण्यात आलेली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांना तक्रार दाखल करण्यासाठीची ऑप्शन। मित्रांनो, हे ऑप्शन आता नव्याने ऍड झालेले आहे, याच्यामध्ये लवकरच बदल केले जातील, लवकरच याच्यामध्ये माहिती अपलोड केली जाईल, ज्याच्यामध्ये आतापर्यंत जे लाभार्थी या कव्हरेजच्या अंतर्गत आहेत 5 वर्षाच्या आतील अशा लाभार्थ्यांना आपली तक्रार दाखल करता येणार आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवली जात होती त्यावेळेस सुद्धा सोलर पंप स्थापित झाल्यानंतर शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्यासाठीची मुभा देण्यात येत होती, परंतु नंतर ही ऑप्शन हटवण्यात आली आणि पुढे शेतकऱ्याला कुठलेही पर्याय उपलब्ध राहिले नाहीत। मित्रांनो, आता या नवीन पोर्टलवरील ऑप्शन मध्ये शेतकऱ्यांना लाभार्थी जो नंबर आहे त्याच्यानुसार आपली तक्रार दाखल करता येणार आहे। शेतकऱ्यांना आपला जो काही मोबाईल नंबर असेल लिंक केलेला त्याच्यानुसार आपली माहिती सर्च करून त्याची तक्रार दाखल करता येणार आहे आणि शेतकऱ्याला नावानुसार आपली माहिती सर्च करून तक्रार दाखल करता येणार आहे। लवकरच ही माहिती अद्ययावत होईल आणि माहिती अद्ययावत झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी दाखल करायची याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। परंतु मोठ्या प्रमाणातील मागणीनुसार आता ही तक्रार दाखल करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तशा प्रकारचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता आलं नाही तर आपल्या गावच्या तलाठ्याकडे पंचनामा करणं असेल किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयामध्ये लेखी तक्रार दाखल करणं असेल, अशा प्रक्रिया देखील आपण पार पाडू शकता। आणि ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन सुरू झाल्यानंतर, सुविधा सुरू झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून देखील आपण तक्रार दाखल करू शकता। तर मोठ्या प्रमाणात माहिती विचारली जात होती, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या समस्या होत्या आणि त्याच्याच संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। धन्यवाद।